नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा संघर्ष। पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना खुल्या चर्चेचे आवाहन। सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांनी आवाहन स्वीकारलं। नागपूरमध्ये यूएमएस एनजीओच्या संचालकाला बेड्या। महिला कर्मचाऱ्यांवरती इस्लामी परंपरा पाळण्यासाठी सक्तीचा आरोप। अश्लील वर्तन केल्याची देखील तक्रार। धर्म परिवर्तनाचा प्रयत्न होता का याचा शोध सुरू। नेस्को कॉन्सर्टमधील ड्रग्सच्या प्रकरणानंतर टिटवाळ्यामधून मोठा ड्रग्सचा साठा जप्त। 5000 एक्स्टसीच्या गोळ्यांसह ड्रग्स क्वीन अश्विनी पॉलला अटक। जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत 6 कोटींच्या घरात। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये 15 वर्षांच्या मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवला। पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। अय्यांना अय्याशीसाठी वापरलेल्या गाडीची आणि गाडीच्या मालकाची देखील चौकशी सुरू। साताऱ्यामध्ये शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा स्वतःच्या पक्षासोबतच संघर्ष। महेश शिंदे मनाने भाजपसोबत असल्याची चर्चा, तर राहुरीमधील पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेही भाजपच्या वाटेवरती असल्याची कुजबूज। सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नव्यानं होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवरून गोंधळ। शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते नरोटे निलंबित। संख्याबळाच्या जोरावर नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता। जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामं तातडीनं पूर्ण करा। मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये इस्लामाबादमध्ये उद्या दुसऱ्या चर्चेची फेरी पार पडेल। डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, तर उद्याच्या चर्चेची इराणकडून अजूनही पुष्टी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।